आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। खेलो इंडिया अस्मिता वुमन लीग मध्ये अपेक्स अकॅडमी विटाच्या अदितीचा सुवर्ण कामगिरी। सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित खेलो इंडिया अस्मिता वुमन लीग किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेत विटा येथील अपेक्स अकॅडमीची किक बॉक्सिंग पटू कुमारी आदिती सानप हिने अतुलनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। तिने 19 वर्षाखालील वयोगटातील खुल्या वजनी गटामध्ये आपला दमदार खेळ व जिद्दीच्या जोरावर सुवर्ण पदक जिंकले। तिच्या या विजयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। सुवर्ण पदक विजेती आदितीला अपेक्स अकॅडमी इंचार्ज श्री सुनील पाटील सर, कोऑर्डिनेटर श्री शैलेंद्र कुमार यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले। या सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांनी तिच्या चिकाटी व मेहनतीचे कौतुक केले। आदितीच्या या उल्लेखनीय यशामागे तिचे सततचे कठोर परिश्रम, न थकता केलेला सराव आणि डॉक्टर रवींद्र पवार यांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले आहे। तसेच चिकाटीच्या जोरावर उंच भरारी घेणाऱ्या या विद्यार्थीकडून जाणून घेऊया तिच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबाबत। प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अपेक्स अकॅडमी विटा येथील आपली या अकॅडमीत शिकणारी आदिती सानप यांच्या यांनी सातारा येथे आयोजित छत्रपती शाहू स्टेडियमवरती खेलो इंडिया अस्मिता वुमन लीगमध्ये सुवर्ण पदक पटकवण्याची कामगिरी केलेली आहे। त्याबद्दल त्यांचे शिक्षक यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या यशाबद्दल। आमची विद्यार्थिनी आदिती सानप हिनं खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अपेक्स अकॅडमीची विद्यार्थिनी ती आहे। या अकॅडमीच्या माध्यमातून आमच्या मुली कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत। अभ्यास करत तिनं आपला खेळ जो आहे तो डेव्हलप केलेला आहे। तिने हे जे मिळवलेलं जे यश आहे ते आमच्या संस्थेसाठी खूप प्रेरणादायी आहे आणि इतरसुद्धा मुलींनासुद्धा ती प्रेरणादायी आहे। या यशामागची कार्य म्हणजे तिचे कष्ट आहेत, तिचे आई वडील आहेत, त्याचबरोबर माझा शिक्षक स्टाफ आहे आणि त्याचबरोबर आदरणीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे सदाशिवभाऊ पाटील आणि आदरणीय युवा नेते वैभवदादा पाटील यांचीसुद्धा प्रेरणा याच्या पाठीमागं आहे। या मुलीला या कामगिरीसाठी स्पेशल प्रशिक्षण देण्यात आलं होतं का? हो, तिचे प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। तिचे अकॅडमीमध्ये सुद्धा सराव चालू होता आणि त्याचबरोबर आमचे सुद्धा शिक्षकांनी सुद्धा तिचा सराव घेतलेला आहे। रवींद्र पवार सर म्हणून आहेत, ते कोच म्हणून आहेत, त्यांनी तिचा सराव करून घेतलेला आहे। आदरणीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं मन, मेंदू आणि मनगटाचा विकास झाल्यानंतर आपण काय करू शकतो याची प्रचिती म्हणजे आदिती आहे। आज तुला एवढं मोठं यश गावबद्दल काय वाटते तुला आणि सर्वस्व शेअर कोणाचं आहे याच्यामध्ये? पहिल्यांदा सगळ्यांचं मनापासून थँक्यू। आय रिअली फील अ ग्रेटफुल टुवर्ड्स टू गिव्ह दिस इंटरव्ह्यू टुवर्ड्स यू। अँड सगळ्याच्या पाठीमागे श्रेय म्हणजे माझे जे कोच आहेत, जे पहिल्यापासून ॲक्च्युली मी स्पोर्ट्समध्ये खूप आधीपासून आहे, अगदी पहिली असल्यापासून, आणि जे माझे कोच आहेत मी ते आल्यापासून, तर ते डॉक्टर रवींद्र पवार जे क्लास घेतात, माझे ट्रेनिंग करतात माझ्यासोबत, माझे ट्रेन करतात, ते सगळे माझ्यासोबत असतात, सगळे प्रॅक्टिस करून घेतलेली आहे माझी, त्यामुळे त्यांच्या जातं। आणि मेन म्हणजे अभ्यास करत आणि मेन म्हणजे 12thला असून मला हे दिलेलं पार्टिसिपेटला मला चान्स दिलेला, माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट केलेली ह्यांनी की कॉम्पिटिशन देण्यासाठी, कारण ह्या कॉम्पिटिशनला लागणारे जे लिव्ज लागतात ते मेन आहेत, त्याशिवाय आपण जाऊ शकत नाही। सो सुनील पाटील सर, शैलेंद्र सर यांना पण मी थँक्यू म्हणते त्यासाठी। या टुर्नामेंटसाठी किती मुलींची निवड झालेली होती आपल्या आदर्शमधून? आदर्शमधून मी एकटीच आहे। ओके, आदर्शमधून मी एकटीच आहे। किती मुलींचा सहभाग होता त्या टुर्नामेंटमध्ये? ही खेलो इंडिया लीग स्टेट लेवल होती, त्यामुळे ह्यात एकूण 15 डिस्ट्रिक्ट्स होते।
आणि म्हणजे बरेच डिस्ट्रिक्ट्स होते, 15 डिस्ट्रिक्ट होते टोटली, जसं मी ऐकलं तसं. आणि आपल्या सांगलीमधून बऱ्याच टीम्स होत्या, कुपवाड वगैरे, बाहेरून वगैरे खूप साऱ्या होत्या. तर माझ्या अपोजिट ज्या आल्या त्या 4 डिस्ट्रिक्ट आले. एक सातारा होती, सिंधुदुर्ग, PCMC, त्यात पिंपरी चिंचवड आणि पुणे, ही चौघी आलेली. माझी फायनल मॅच लागली ती सिंधुदुर्ग लागली आणि तिच्यासोबत मला मग गोल्ड बसले. ज्यावेळेस तुला गोल्ड मिळालं त्यावेळेस तुला कसं वाटलं? मला म्हणजे आधी पण मी खूप साऱ्या खेळल्यात, पण ह्या खेलो इंडियात जो असतो सपोर्ट, कारण आपल्याला जो पुढे सपोर्ट भेटतो या गेम्सचा, जो आपल्या जॉबसाठी असतो किंवा एक फॅमिली सपोर्टसाठी असतो किंवा एक फायनान्शियल सपोर्ट असतो, पुढे जाऊन स्कॉलरशिप्स असतात, यासाठी मी खरंच खूप थँकफुल आहे या खेलो इंडियासाठी. आणि ह्या लीग्स आहेत, असं खूप प्राऊड मोमेंट होती माझ्यासाठी, कारण इंटरनॅशनल पण खेळले आहे, पण खेलो इंडियाचं जे इंडियाकडून खेळून एक असतं ते. आता पुढचं नियोजन काय आहे तुझं? पुढची अपेक्षा काय आहे? पुढच्या होप्स माझ्या ह्याच राहतील की मी अजून प्रॅक्टिस करत राहीन, ज्यात मी कमी पडली आहे त्यात मी अजून सुधारणा करत राहीन, कारण ह्यातून पण मी शिकली आहे काय काय टेक्निक्स म्हणा वगैरे. तर खूप साऱ्या कोचेस वेगवेगळे होते, त्या वेगवेगळ्या कोचेसकडून वेगवेगळं ट्रेनिंग ऐकण्यात आलेलं आहे, तर त्यात मी सुधारणा करेन. पुढे जाऊन आता नॅशनल्स आहेत, नॅशनल्स बाहेर लागतात, तर ते अजून ते डेट्स डिक्लेअर नाही आहेत, सो आय विल वर्क फॉर इट. तुझ्या अभ्यासाचं आणि सरावाचं टायमिंग कसं आहे? अभ्यास आणि सराव सकाळी लवकर उठणे हे त्यात माझा स्टडी असतो. त्यानंतर दिवसभर अकॅडमी असते, 12th बोर्ड्स आहेत, त्यामुळे अभ्यास पण खूप गरजेचा आहे. आणि संध्याकाळची प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिस अकॅडमी 6 to 8 असते संध्याकाळी, मग त्यात मला तो टाईम जातो, कधी कधी 6:30 ते 8 असं असतं. मी मॅनेज करते, बॅलन्स करते. कधी तर काय एक्स्ट्रा स्टडीज असतील, कारण एक्झाम्स वगैरे असतात, तर मग लेट नाईट स्टडी करते, कारण हे मॅनेज केल्याशिवाय तर मी नाही काय करू शकत, कारण दोन्ही बॅलन्स करायचं आहे म्हटल्यावरती टाईम टेबल इज मस्ट नीडेड. तुला आज जे काही यश मिळालेलं आहे याचं मागं आईवडिलांना कसं वाटलं हे जाणून सगळ्यांनी? तुला ज्यावेळेस त्यांनी बघितलं पहिल्यांदा तू तिथनं गोल्ड मेडल घेऊन आलीस घरात, त्यावेळेस तुझ्या आईची किंवा वडिलांची काय प्रतिक्रिया होती? मी ॲक्च्युली घरी खूप उशिरा गेलेली, कारण उशिरा गेल्यामुळे काय झालं, घरी जरा इन्स्पिरेशन आणि एक्साइटमेंट लागली होती, कारण मी घरात सांगितलं नव्हतं की माझं गोल्ड मेडल बसलं आहे वगैरे. आणि माझ्या कोचने पण नव्हतं सांगितलं काही. फोन येत होते कारण उशीर झालेला, कारण कॉम्पिटिटर्स खूप होते, एका कॅटेगरीमध्ये 60 to 70 कॉम्पिटिटर्स होते, त्यामुळे लेट झालेला त्यात. आणि मी संध्याकाळी म्हणजे कसे खूप उशिरा पहाटे पोचले घरी, तर पहाटे पोचल्यानंतर सगळे असे म्हणजे एकतर एक्साइटमेंटने होते, आणि मी सांगितलं तरी मी घरी बसून काहीच बोलले नाही. त्यानंतर काय झालं, मी सांगितलं की हां गोल्ड मेडल बसलं आहे. पप्पा पण खुश होते, मम्मी पण तेवढीच खुश होती, सगळ्यांनी स्टेटस वगैरे ठेवलं, फोन झाले. मग त्याच मॉर्निंग नंतर मग सगळ्यांचे फोन येऊ लागले. दे फील व्हेरी प्राऊड अबाउट मी फ्रॉम वेन आय हॅव ग्रोन अप फ्रॉम दिस. लोकनेते हनुमंतराव पाटील आदर्श अकॅडमीबाबत तुझं काय सांगशील तू त्याबद्दल? अकॅडमी तर आय एम फ्रॉम लास्ट इयर इन दिस अकॅडमी. तर पहिल्यांदा असं सांगेन की अकॅडमी सपोर्टिव्ह आहे, सगळ्याच गोष्टीत तुम्हाला पार्टिसिपेट करू देते, तसंच स्टडीमध्ये पण तुमचा खूप सपोर्ट घेते, तुम्हाला मोटिवेट करते, कशात कमी पडत नाही आहे. आणि मेन म्हणजे असं सांगायला केलं की अकॅडमी थ्रू तुम्ही जास्त फोकस करता, तर हां जास्त फोकस करता, त्यांचे एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत, टेस्ट्स होत आहेत, त्यामुळे अभ्यास पण कव्हरअप होतो आहे. जर तुम्ही असं एक एक्स्ट्रा पार्टिसिपेट करताय तर तुमचा स्टडी असा फोकस करतो. जर तुमचं एखादं लेक्चर मिस होतं आहे तर ते घेतायत करून, असं नाही आहे की स्पोर्ट्स घेते आहे की दुर्लक्ष होतं, नाही, सगळं करून घेतात आणि सगळ्या पाठीमागे सगळ्यांचा हात. तू आता या आदर्श अपेक्स अकॅडमीमध्ये सिनियर आहेस, तुझ्या मागं जे ज्युनियर मुली आहेत तुझीकडनं काय प्रेरणा घ्यावी, काय त्यांना संदेश देशील? सगळ्यात आधी या सगळ्यांना मी एवढं सांगेन की आता तुम्ही 11th आहात, पुढच्या वर्षी त्यांचा बोर्ड आहे, तर अभ्यास करावा. मेन म्हणजे हे मेन गोष्ट आहे, त्यांनी सेल्फ स्टडी जास्त फोकस करावा, एक कन्सिस्टन्सी ठेवावी त्यांच्या स्टडीवरती की कंटिन्यू राहावं. जर ठीक आहे तुमचं लाईक माझ्यासारखं इंटरेस्ट असेल कशात काही, तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे मेन म्हणजे. आणि तुम्हाला टाईम टेबल एक क्रिएट करावं लागेल एवढं, आणि त्यांनी स्टडीवर जस्ट कन्सिस्टन्सी ठेवली की होऊन मग. सर माझा एक सवाल तुमच्या, ज्यावेळेस या अपेक्स अकॅडमीची निवड झाली त्यावेळेस तुम्ही असा विचार केला की आपल्या अपेक्स अकॅडमीला गोल्ड मेडल मिळेल? हो नक्कीच मिळेल, कारण आमचं जे आदर्श शैक्षणिक संकुल आहे
हे शैक्षणिक संकुल हे क्रीडा क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणार आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत, अनेक विद्यार्थी, नामवंत विद्यार्थी, खेळाडू आमच्या संकुलातून निर्माण झालेले आहेत. आम्हाला नक्कीच याचा माहिती होती की आमच्या आदिती चांगल्या पद्धतीने गोल्ड मेडल मिळवेल आणि शाळेचं, आमच्या अकॅडमीचं नाव, संस्थेचं नाव ते आता भविष्यामध्ये देशपातळीवरती सुद्धा नेईल असं आम्हाला अपेक्षा आहे. आणि याच्या पाठीमागे आमची सगळी जी प्रेरणा आहे, आदरणीय सदाजीभाऊ पाटील, आदरणीय वैभवदादा पाटील आणि संस्थेचे कार्यकारी संचालक आदरणीय पी टी पाटील साहेब यांची सुद्धा या पाठीमागे प्रेरणा आहे असं मला वाटतं. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.